बंदाये बिंदास है चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। मित्रांनो, असं म्हणतात की बिन मौसम के बरसात का, गधी की लात का, पॉलिटिशियन की बात का और भाजप के धक्का तंत्र का कोई भरोसा नहीं। नमस्कार, मी अमित जोशी आयलव गोरेगाव बंदाये बिंदासच्या माध्यमातून आज रविवार तुमच्या समोर दोन विषय घेऊन आलोय। त्यातील पहिला विषय आहे देवेंद्र फडणवीस यांचा भाजपचा धक्का तंत्र। भाजप कधी धक्का तंत्र देईल, खास करून जी जोडी आहे केंद्रामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि त्यांना मागून मार्गदर्शन करणारे म्हणा किंवा ज्यांचं ब्रेन वापरलं जातं ते अजित डोबल, हे कधी धक्का तंत्राचा वापर करतील, कधी धक्का देतील कोणत्या नेत्याला देशभरामध्ये भाजपच्या, ते कधीच सांगणार नाही। ही जोडी अशी आहे की ही जोडी फक्त विरोधकांच्याच मागे पडते असे नाही, त्यांना सगळे चालबाजी संपूर्ण लक्षात आली आहे। काँग्रेसला जी 60 वर्षात लक्षात आली नाही ती या त्रिदेवांच्या म्हणजे अजित डोबल, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना 5 वर्षात अवगत झाली। ती म्हणजे ही की विरोधकांच्या मध्ये कशा पद्धतीने ईडी, सीबीआय, आयटीचा वापर करायचा, पण केवळ विरोधकांनाच नव्हे तर आपल्याच पक्षातील जे बडे नेते असू दे किंवा त्यांच्या हाताखाली काम करणारे नेते असू दे, त्यांना कसं वटणीवर आणायचं, त्यांना कसं दाबून ठेवायचं, ही कला देखील या तिघांमध्ये चांगलीच आहे। आणि म्हणूनच असं म्हटलं की भाजपमध्ये सध्या धक्का तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे। आता बघा तुम्ही, नुकत्याच निवडणुका झाल्या, या निवडणुकीमध्ये राजस्थानमध्ये वसुंधरा राजे शिंदे यांनी बरीच मेहनत घेतली, कारण त्यांना अपेक्षा होती की मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळेल। छत्तीसगडमध्ये रमण सिंग आहे, त्यांनी बरीच मेहनत घेतली, लोकांपर्यंत पोहोचले, लोकांनी त्यांना प्रतिसाद दिला, तेव्हाही असंच वाटलं की रमण सिंग यांना मुख्यमंत्री केलं जाईल। मध्य प्रदेशमध्ये या तिथे सुद्धा असंच झालं, शिवराज चव्हाण यांनी प्रचंड मेहनत घेतली, लोकांपर्यंत पोहोचले, लोकांमध्ये जाऊन बसले आणि लोकांनीही त्यांना प्रतिसाद दिला, पण झालं काय? धक्का तंत्र। शेवटी असं झालं की ती जे इच्छुक होते तिन्ही राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे दावेदार, त्या तिघांनाही डावलून मोदी आणि शहा यांनी नवीन 3 चेहरे दिले, याला म्हणतात धक्का तंत्र। आता आपण येऊया महाराष्ट्राकडे। महाराष्ट्रामध्ये देखील पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। आज सांगितलं जातंय की भाजपचा चेहरा हे देवेंद्र फडणवीस असतील। देवेंद्र फडणवीसही वारंवार सांगतात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, परंतु सध्या गोची अशी आहे की धक्का तंत्र हा अमित शहा आणि मोदी यांचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे। त्या अस्त्राचा जर वापर त्यांनी महाराष्ट्रात केला तर असं होऊ शकतं की देवेंद्र फडणवीस यांना देखील मुख्यमंत्री पद मुकावं लागेल अशी स्थिती आहे। त्यातच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला जो छुपा संघर्ष आहे तो लपून राहिलेला नाही। अमित शहा कधी गेम करतील, अमित शहा म्हणजे मोठा भाई, त्यांना मोठा भाई म्हणतात गुजरातमध्ये, मोठा भाई महाराष्ट्रातल्या या चाणक्याचा कधी गेम करतील, राजकीय गेम, हे कोणाला कधीच कळणार नाही। त्याला कारण असं आहे की तिथे वरती त्यांचंच चालतं। देशामध्ये जरी भाजपचं राज्य असलं, महाराष्ट्रात जरी भाजपचं राज्य असलं तरी भाजपमध्ये म्हणा किंवा सध्या देशात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचंच राज्य, यांचं देशामध्ये संपूर्ण राज्य संपूर्ण विस्थापित केलंय, प्रस्थापित केलंय या लोकांनी, यांचंच वर्चस्व आहे सगळीकडे। आणि त्यातल्या त्यात अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं पटत नाही। तुम्ही महाराष्ट्रात मोठ्या नेत्यांशी जर चर्चा केली तर तुमच्या या गोष्टी लक्षात येतील, कारण त्याला कारण असं आहे की जेव्हा मुख्यमंत्रीपदी कोणाला नेमायचं असा प्रश्न होता, कारण शिंदे हे फक्त 35 ते 36 लोक घेऊन आलेले, अशा वेळी मुख्यमंत्री कोणाला आणायचं, तेव्हा असं ठरलं होतं की मुख्यमंत्रीपदी भाजपचा म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना बसवायचं आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांना बसवायचं। परंतु अमित शहाना ते मंजूर नव्हतं। अमित शहानी असा काही गेम खेळला एक 4-5 तासामध्ये की तिथून असा आदेश आला की मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे बसतील, त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदी मी बसणार नाही अशी भूमिका फडणवीसांनी घेतली।
मग त्यानंतर मोदींनी फोन केला आणि ते केल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद काढून घेण्यामध्ये अमित शहा यांचा सर्वात मोठा वाटा होता. आता कसाला आणि का? त्याला कारण असं आहे की आता ही तिसरी टर्म येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. म्हणजे 2024ला जर ते सत्तेत आले, एनडीए चान्सेस तसेच आहे, कारण विरोधकांकडे तसा चेहरा नाहीये. त्यामुळे जर मोदी परत पंतप्रधानपदी आले तर त्यांची ती तिसरी टर्म असणार. त्यानंतर असं होणार की 2029 मध्ये, म्हणजे जवळजवळ असं 2027 मध्ये आताच्या ज्या राष्ट्रपती आहेत मुर्मू, त्यांचा कालावधी संपतोय. त्यावेळी नवीन राष्ट्रपती निवडायचा आहे. अशा वेळी असं होणार की कदाचित 24 ते 27 जून पर्यंत पंतप्रधानपदी मोदी राहतील आणि नंतर पुढचे 5 वर्ष कदाचित मोदी राष्ट्रपतीपदी जाऊ शकतात, कारण ते चौथी टर्म घेणार नाही 29ची. त्यामुळे त्याच्या आधी ते पंतप्रधान पद सोडू शकतात अशी भाजपमध्ये चर्चा आहे. म्हणजे भाजपच्या कोणत्याही बड्या नेत्यांमध्ये जर तुम्ही विचार केला की वावराल तर हे लक्षात येतं की कदाचित पंतप्रधान पदाची 3 वर्ष ते काढतील आणि जेव्हा 2027ला राष्ट्रपती निवृत्त होतील तेव्हा तिथे मोदींची वर्णी लागेल अशी चर्चा आहे. जर तिथे मोदींची वर्णी लागली तर मग दावेदार कोण आहेत? तर 3 दावेदार आहेत जे महत्वाचे आहेत, कधी धक्का देऊ शकतात. कारण संघ परिवाराच्या हे तिघही जवळचे आहेत. त्यातील एक आहे अमित शहा, कारण अमित शहाचं आणि मोदींचं चांगलं आहे, अमित शहाचं आणि अजित डोभाल यांचं चांगलं आहे. त्यामुळे त्यांची ही इच्छा ही 100% असणार की आपल्याला पंतप्रधान व्हायचं आहे, कारण मोठं पद आहे, देशात सर्वात मोठं पद आहे. त्यानंतर दुसरं नाव येतं उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि तिसरं नाव येतं महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हणतात. सुरुवातीला चाणक्य कोणाला म्हणायचे तर अमित शहाला म्हणायचे. अमित शहा हे देशातले सर्वात मोठे चाणक्य आहेत. पण आता महाराष्ट्रात अशा काही घडामोडी गेल्या की देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांना आपलं डोकं वापरून तुरुंगात टाकलं, आपलं डोकं वापरून काही पक्षातले आमदार फोडले, काही खासदार फोडले. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे त्यांचे समर्थक आहेत ते त्यांना चाणक्य म्हणू लागले. त्यामुळे साहजिकच दुखावले गेले अमित शहा, कारण अमित शहाना आजपर्यंत होतं की एकच देशात चाणक्य आहे तो म्हणजे अमित शहा. त्याच्यात आता दुसरे चाणक्य आले देवेंद्र फडणवीस. त्यामुळे त्यांच्यात पटेन असं झालं. आता या तिघांपैकी एकाची निवड करायची आहे. चान्सेस अमित शहा आहे, कारण पंतप्रधान मोदी यांच्या सगळ्यात जवळचे, अजित डोभाल यांच्या सगळ्यात जवळचे आणि सध्या संघ परिवाराशी जुळवून घेतले असे कोण असतील तर अमित शहा आहेत. अमित शहा यांच्या समोर 2 प्रतिस्पर्धी आहेत. एक आहेत आदित्यनाथ आणि दुसरे आहेत योगी आदित्यनाथ आणि दुसरे फडणवीस. त्यातले त्यात फडणवीस त्यांच्या डोळ्यात खुपतात, त्यांना ते आवडत नसतील कदाचित, त्यामुळे ते त्यांची विकेट काढणार हे 100%. आता मजा अशी आहे की जर 2024ला कदाचित पुन्हा महायुती सत्तेत आली आणि भाजपने जर मुख्यमंत्री पदावर दावा सांगितला तर असं होऊ शकतं की अमित शहा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची विकेट काढू शकतात. आणि म्हणून मी म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांना जर राजकीय धोका कोणापासून जर असेल तर तो मोठा बाईपासून आहे. अमित शहा कधी त्यांचा गेम करतील हे सांगता येणार नाही. आता आपण वळूया दुसऱ्या टप्प्याकडे. दुसरा टप्पा म्हणजे गोरेगावचा. पोलीस म्हणजे काय? विश्वासार्हता. जनतेची विश्वासार्हता ही पोलिसांवर असते. जनतेचा पोलिसांवर विश्वास असतो, त्यांचा आदर असतो. ते चुकीचं करणार नाही असं असतं. पण सध्या असं झालंय की पोलीस मनमानीपणे वागतात, पोलीस स्वार्थीपणाने वागतात आणि याचा अनुभव गोरेगावकरांना आलाय. आज बघायला गेलं तर गोरेगावकरांना सर्वात मोठं जर कोणतं टेन्शन असेल तर ते आहे वाहतूक विभागाचं. म्हणजे असं झालंय की वाहतूक पोलीस हे गोरेगावकरांच्या मानगटीवर भूत बनून बसलेले आहे. आज धसका घेतलाय गोरेगावकरांनी. कुठेही गाडी उभी केली तर पटकन फोटो काढतात, दंड मारला जातो. गोरेगावकरांचं म्हणणं असं आहे की आम्हाला मनस्ताप देतात, आम्हाला विनाकारण त्रास देतात. वाहतूक विभागाचं म्हणणं असं आहे की नाही बाबा आम्ही त्रास देत नाही, आम्हाला जो वरतून ऑर्डर आहे की चार्ज मारा, आम्ही चार्ज मारतो. मग प्रश्न असा येतो की जर तुम्ही सर्वसामान्य गोरेगावकरांना चार्ज मारता, त्यांच्याकडनं दंड आकारता, तर मग इतरांवर मेहरबानी का? मॉलच्या बाहेर गाड्या उभ्या असतात, हॉटेलच्या बाहेर गाड्या उभ्या असतात, रस्त्यामध्ये टूर अँड ट्रॅव्हलच्या गाड्या उभ्या असतात, रस्त्यामध्ये ट्रक, टँकर, पाण्याचे याचे गाड्या उभ्या असतात. हे सगळे बेकायदेशीरपणे उभे असतात. अनेक शोरूम आहे त्याच्या बाहेर गाड्या उभ्या असतात. आज मालाड गोरेगाव मध्ये, म्हणजे जो पट्टा गोरेगावचा येतो त्याच्यामध्ये 100 पेक्षा अधिक
स्कूटर म्हणा, म्हणजे दुचाकी म्हणा, चारचाकी म्हणा, यांचे शोरूम आहेत, त्यांच्या सर्व गाड्या बाहेर असतात. मग यांच्यावर का तुम्ही दंड आकारत नाही असं सांगायला हे इतके हुशार आहेत पोलीस. म्हणजे गोरेगावचा वाहतूक विभाग इतका हुशार आहे की एखादा फक्त दंड मारतात, महिन्याला फोटो काढून आम्ही मारला. अरे ज्याला बाहेर तुमच्या इकडे त्या एकेका शोरूमच्या बाहेर 100 गाड्या उभ्या असतात, त्याच्यापैकी एका दुसऱ्या गाडीला तुम्ही महिन्याला चार्ज मारता आणि सर्वसामान्य गोरेगावकरांना त्रास देता. ही कोणती नीतिमत्ता किंवा हा कोणता नियम? आज तुम्ही स्टेशनवर जा, गाडी उभी करा, लगेच फोटो काढला, तुम्हाला दंड आकारला. हॉस्पिटल, डॉक्टर, तिथे 2 मिनिटं पेशंटला वर घेऊन जाण्यासाठी तुम्ही गाडी उभी केली, लगेच गोरेगाव पोलिसांचे असतात ती माणसं दंड मारतात. अच्छा, स्टेशन रोडची गंमत अशी, म्हणजे मोठी गोम आहे स्टेशन रोडची. स्टेशन रोडवर उभं राहतात आणि 2 मिनिटं जर सर्वसामान्य गोरेगावकरांनी गाडी उभी केली तर लगेच फोटो काढतात आणि त्याला दंड आकारला जातो. परंतु त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे रिक्षा उभ्या असतात, त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे रिक्षा चालवणारी लहान मुलं असतात, त्या ठिकाणी रांगेत रिक्षावाले उभे राहत नाहीत. तिथे लक्ष द्यायला या वाहतूक विभागाला वेळ नाही. हे काय करतात, फक्त फोटो काढण्यासाठी आपले मोबाईल घेऊन फिरत असतात. तुम्हाला याच्यासाठी नेमलंय का? वाहतूक विभागाचा अर्थ काय? वाहतूक विभाग म्हणजे काय की रस्ता सुरळीत राहावा, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, सिग्नलवर उभं राहून वाहतूक व्यवस्थित चालावी याची काळजी घ्यावी, हे काम वाहतूक विभागाचं आहे. पण ते करताना हे वाहतूक विभागाचे पोलीस दिसत नाहीत. आज गोरेगावमध्ये आपण असं धरूया 200-250 पोलीस असतील. तुम्ही मला सांगा, फक्त अंकल किचनचा जर सिग्नल वगळला तर कोणत्या सिग्नलवर तुम्हाला पोलीस दिसतात? नाही दिसत. जर ट्रॅफिक झालं तर पूर्ण ट्रॅफिक जाम असतं, पोलीस सगळे गायब असतात. पोलीस असतात कुठे? तर जवाहरनगरच्या नाक्यावर, MG रोडच्या कुठच्या तरी कोपऱ्यामध्ये लपलेले, उन्नत नगरच्या एखाद्या आडोस्या कानाच्या कोपऱ्यामध्ये बसलेले. कशाला? तर शिकार टिपायला, की गोरेगावचा एखादा माणूस समोरून दुचाकीवाला किंवा चारचाकीवाला येईल, त्याला आपण चार्ज मारू आणि आपण आपल्या वरिष्ठांना दाखवू की सर्वात जास्तीत जास्त आम्ही दंड गोळा केला आहे. पण गोरेगावकरांचं किती नुकसान होतं त्याला सबुरीने घ्या ना. जर गोरेगावकरांवर कारवाई करतात तर इतर जे अनधिकृत सगळं चालतात त्यांच्यावरही कारवाई करा. आज रस्त्यामध्ये किती गॅरेजेस आहेत, सगळ्यांकडनं हप्ते मिळतात, वाहतूक पोलीस कारवाई करत नाही. टँकर, ट्रक यांच्याकडनं पैसे मिळतात, त्यांच्यावर कारवाई करत नाही. आज रस्त्यांवर तुम्हाला टूर अँड ट्रॅव्हलच्या गाड्या बिंदासपणे शेकडो उभ्या राहिलेल्या दिसतात, त्यांच्यावर कारवाई नाही. प्रेमनगर सारख्या, भगतसिंग नगर सारख्या एरियामध्ये रिक्षा उभ्या असतात, सगळ्या रात्रभर रिक्षा तिकडे 2-2, 3-3 रांगेत असतात, त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही. हॉटेलच्या बाहेर रिक्षावाले उभे राहतात, गाड्या उभ्या राहतात, त्यांच्यावर कारवाई होते नाही. मग कारवाई कोणावर होते? तर फक्त सर्वसामान्य माणसावर, जो गोरेगावात फिरतो, 10-5 मिनिटं कुठेतरी काहीतरी खरेदी करायला थांबतो किंवा एखाद्या डिस्पेन्सरीमध्ये डॉक्टरला दाखवायला जातो, एखादा डायग्नोस्टिक सेंटर आहे तिथे आपला रिपोर्ट घ्यायला जातो किंवा एखाद्या बँकेमध्ये बाबा आपलं पासबुक जमा करायला जातो, तिथे जेव्हा तो गाडी उभी करतो तेव्हा त्या गाडीला दंड आकारला जातो. त्यामुळे गोरेगावकर प्रचंड नाराज आहेत. हे जे वाहतूक विभागाचं भूत आहे ते गोरेगावकरांच्या मानगुटीवर बसलंय. मला असं वाटतं की थोडासा नियम शिथिल करणं गरजेचं आहे. नियम असावा, जर अगदीच रस्त्यात उभं राहत असतील लोक किंवा संपूर्ण वाहतुकीचा खोळंबा होत असेल, लांब लांब गाड्या रांगेत लागल्या असतील तर कारवाई 100% करायला पाहिजे. परंतु कोपऱ्यात उभं राहायचं 10 जणांनी मिळून आणि येणाऱ्या जाणाऱ्याला पकडायचं आणि त्यांच्याकडनं 500 रुपयापासून 2000 पर्यंत वसुली करायची आणि नाही देत असेल तर गपचूप वसुली करायची, हे जर धंदे चालत असतील तर त्याचा निश्चितपणे गोरेगावकर हे निषेध करतील. आज एवढंच. मी अमित जोशी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन आणि एखादा गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल. तोपर्यंत तुमची रजा घेतो. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.